नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. ओके, प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो काय पार्ट आपण स्टडी केलेला आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन टॉपिक कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही पर्सनली विचारू शकता. काही दिवसातच मी होम असाइनमेंट, काही दिवसात याचा अर्थ एक पुढच्या किंवा एक उद्या किंवा परवाच्या लेक्चरला तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची होल टॉपिकवर असाइनमेंट टाकणार आहे. पहा, ओके. जर पहिला 2 असाइनमेंट सोडवला नसाल तर अजून तुमच्याकडे 1-2 दिवस आहेत, सोडवा. ओके, एक्झाम्पल सोडवत चला, कारण की रीडिंग रायटरपेक्षा, बघण्यापेक्षा किंवा याच्यापेक्षा प्रॅक्टिस मॅथमॅटिक्ससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पहा, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो टॉपिक स्टडी केलेला आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, त्याचे असाइनमेंट्समध्ये काही एक्झाम्पल्स नवीन येणार आहेत. ओके, प्रयत्न करा. नाही सुटले तर तुम्ही ग्रुपवर डायरेक्ट विचारू शकता. ओके, ग्रुपवर विचारत असताना एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही मॅसेज टाकताय त्यावेळेस एक कॉल करत चला. ओके, कॉल केल्यामुळे कसं होईल की त्या दिवशी संध्याकाळी सगळे लेक्चर्स आवरल्यानंतर मग तो पार्ट तुम्हाला जो काही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय जो डाऊट असेल तो तुम्हाला परत आहे तोच क्वेश्चन आणि क्वेश्चन नंबर आणि क्वेश्चन लिहून मगच टाकायचं आहे. काही विद्यार्थी काय करतात, आहे तेच इमेज घेऊन त्याच्यावर पेंट किंवा अंडरलाईन करतात, त्यामुळे तो क्वेश्चनमधला जो काही डेटा असेल तो व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळं क्वेश्चन सेपरेट पेजवर एका लिहून त्याचं इमेज करून मग तुम्ही पाठवू शकता, प्रायव्हेट अकाउंटला पाठवू शकता किंवा ग्रुपवर सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याचं सोल्युशन तुम्हाला डेफिनेटली नेक्स्ट लेक्चर किंवा नेक्स्ट डेला तुम्हाला मिळेल. ओके, तर पहिला टॉपिक जो झालेला आहे त्याच्या अभ्यासाला लागा. आल्याबरोबर त्याच्यावरची एक टेस्ट डिक्लेअर केली जाईल. ओके, जसं ऑफलाईन लेक्चर स्टार्ट होतील तर आल्याबरोबर पहिल्यांदा असाइनमेंट्स तुमच्या सबमिट करून घेतल्या जातील. असाइनमेंट सबमिट झाल्यानंतर आणि असाइनमेंट सांगितल्याप्रमाणे असाइनमेंटवर पालकांच्या सिग्नेचर्स ह्या आवश्यक आहेत. ह्या कंपल्सरीज प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यायच्या आहेत. ओके, त्याचबरोबर तुम्हाला जे बुकलेट दिलेलं आहे मॅथमॅटिक्सचं, आठवतं का? पहा, दिलं आहे का? आहे का सगळ्यांकडं? ओके, ते जे काय बुकलेट दिलेलं आहे, आता तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, कॉलेज नाही आहेत, लेक्चर्स झाल्यानंतर, लेक्चर्स बघितल्यानंतर असाइनमेंट सोडवण्यासाठी तुम्हाला पुष्कळ वेळ अवेलेबल आहे. पहा, ओके, त्या वेळेचा सदुपयोग करायला शिका. ओके, तर ते बुकलेट जे तुम्हाला दिलेलं आहे ते बुकलेट कंपल्सरी रीडिंग रायटअपमध्ये ठेवा. का तर ते जे काय बेसिक फॉर्म्युलेज जे आहेत हे मॅथमॅटिक्ससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट, जसं पाठीचा कणा, आपल्या सजीव प्राण्यांच्या पाठीचा कणा जसा महत्त्वाचा असतो, सेम त्या टाईपमध्ये एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्समध्ये बेसिक बोन त्यालाच काय म्हणतो आपण, स्पायनल कॉर्ड आपण कशाला म्हणू शकतो, इथं बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युलेज म्हणू शकतो. पहा, ओके, त्यामुळं रीडिंग रायटअपमध्ये फॉर्म्युलेज ठेवा. कळलं का? पहा, ओके. आता आजच्या लेक्चरला ह्या सेक्शनमध्ये आपल्याला नवीन पार्ट स्टडी करायचा आहे. सेक्शन 1चा जो सेकंड टॉपिक आहे मॅट्रायसिस. ओके, मार्क्स विथ ऑप्शन, तो टॉपिक किती मार्काला असणार आहे तुम्हाला? तर इथं 6 मार्काला टॉपिक आहे. पहा, ओके, टॉपिकमध्ये रिझल्ट्स फार कमी आहेत, बट एक लक्षात घ्या, रिझल्ट जरी कमी असतील तर कॅल्क्युलेशन ओरिएंटेड पार्ट आहे, पूर्ण कॅल्क्युलेशन ओरिएंटेड पार्ट आहे. कारण बरेच कॅल्क्युलेशनमध्ये काय असणार इथे प्लस मायनस, आणि कॅल्क्युलेशन म्हणजे काय फार मोठा पार्ट नाही आहे. जे आपण 1ली ते 4थीपर्यंत जो अल्जेब्रा तुम्ही स्टडी केलेला आहात तोच अल्जेब्रा आपल्याला इथं लागणार आहे. ॲडिशन, सबट्रॅक्शन, त्याचबरोबर मल्टिपल डिव्हिजन फॉर्म. ओके, फक्त कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे ह्या टॉपिकसाठी. का तर एक स्टेप जर चुकले तर खालच्या सगळ्या स्टेप्स ह्या चुकत जाणार आहेत. पहा, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा पाठ असणार आहे. कॉन्फिडन्स तर पाहिजेलच आहे एक्झाम्पल सोडवण्यासाठी, आणि त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन एक्झाम्पल सोडवण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट अप्लाय होणार आहे. पहा, ओके, तर आता टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. ओके, मॅट्रायसिस 11वीला आपण डिटर्मिनंट स्टडी केलेला आहे, आठवतं का? पहा, ओके, आता पाठींचा पार्ट लक्षात असू दे किंवा नसू दे, पण एक लक्षात घ्या, आपण मॅट्रायसिस म्हणजे काय असणार आहे, एक अरेंजमेंट असणार आहे. पहा, मॅट्रायसिस म्हणजे काय असणार आहे, अरेंजमेंट. ओके, जसं 9वी 10वी किंवा 8वी 9वी 10वीला आपण स्कूल सेक्टरमध्ये होतो किंवा शाळेमध्ये होतो. पहा, बरोबर आहे. प्रार्थनेसाठी सगळ्यांना ग्राउंडवर बोलवलं जात होतं. शाळेत गेल्याबरोबर वर्गातून दप्तर ते सगळं ठेवून, सॅक जे काय असतील पिशवी सगळी ठेवून आपण प्रार्थनेसाठी ग्राउंडवर येतो. पहा, ओके, ग्राउंडवर आल्यानंतर इथे एक स्टेज असणार आहे, बरोबर आहे का? पहा, इथे इमारत असेल आणि ह्या पुढच्या साईडला पूर्ण काय असणार आहे, हा सगळा पार्ट हे ग्राउंड असणार आहे.
बरोबर आहे का पहा, आठवतं का? ओके, हा सगळा पाठ 11वी 12वीला कोण प्रार्थनेसाठी कोण जात नाही आहे, पहिली गोष्ट कॉलेजला जात नाही आपण, बरोबर आहे का पहा. ओके, जर कॉलेजला गेला तर लेक्चर झाल्यानंतर किंवा प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण डायरेक्ट क्लासला येतो किंवा घरी जातो, बरोबर आहे. तर 8वी 9वी 10वी किंवा 1ली ते 10वी पर्यंत शाळेत गेल्या बरोबर पहिल्यांदा प्रार्थनेसाठी बोलवलं जातं, बरोबर आहे. मग काय काय कॉलेजेसमध्ये किंवा काय काय शाळेमध्ये वर्गातच प्रार्थना होते, वर्गात बसताना सुद्धा सिटिंग अरेंजमेंट असणार आहे. ओके, आता मी पाठ घेतो इथं फक्त प्रार्थनेसाठी. सपोज समजायचं आपल्याला प्रार्थनेसाठी आपल्याला ग्राउंडवर बोलवलेलं आहे, बरोबर आहे. आता ग्राउंडवर आल्यानंतर पीटीचे शिक्षक असतात, पीचे शिक्षक ओके ह्या टाईपमध्ये पुढे उभारलेले असतात, स्टेजवर असतील, बरोबर आहे का पहा, स्टेजवर असतील, बरोबर आहे. आता पहिल्यांदा 5वीचा वर्ग आला, 6वी 7वी 8वी 9वी 10वी सगळे वर्ग आले, दुपार सत्र आहे, बरोबर आहे का पहा, दुपार सत्र असल्यामुळे 5वी ते 10वी पर्यंत असणार आहेत. ओके, आता मला सांगा ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडवर येता, ग्राउंड मोठा असणार आहे, बरोबर आहे का पहा. ओके, ग्राउंड मोठं असतं, परंतु ग्राउंडवर आल्यानंतर असं होतं का हो, 5वीचा वर्ग इथं थांबलेला आहे, 6वीचा वर्ग इथं थांबलेला आहे, 7वीचा इथं थांबलेला आहे, 8वीचा कुठं तर मध्येच रिंगाळतोय, बरोबर आहे का पहा, 9वीचा इकडं कुठं थांबलेला आहे, 10वीचा कुठल्या तर कोपऱ्यात थांबलेला आहे, असं होतं का? नाही होत. तर काय केलं जातं, एका लाईनमध्ये, जसं फॉर एक्झाम्पल ग्राउंडवर आल्यानंतर पहिल्यांदा 5वीचा वर्ग, मग त्याच्यामध्ये तुकडे असतील, अ असेल, ब असेल, क असेल. ओके, आता मी एक एक तुकडी रेफर करतोय. 5वीचा वर्ग आहे, त्याच्या शेजारी कुठला असणार, 6वीचा, त्याच्या शेजारी 7वीचा, त्याच्या शेजारी 8वीचा, 9वीचा, 10वीचा, कळलं का पहा. ओके, आणि त्याच्यानंतरची एक लाईन अप्लाय होईल, त्याला काय म्हणतो आपण, लेट कमर्स, लेट कमर्स. ओके, एल रेफर करतोय पहा आपण. ओके, शाळेचं टायमिंग आहे 12 वाजता. 12 वाजता जर तुम्हाला बोलवलं तर सगळीजण पहिल्यांदा प्रार्थनेसाठी ग्राउंडवर येतात पहा. ओके, ग्राउंडवर आल्यानंतर 5वीच्या विद्यार्थ्यांना एका लाईनमध्ये उभा केलं जातं, 6वीचे विद्यार्थी एका लाईनमध्ये उभा आहे, 7वीचे एका लाईनमध्ये उभा आहे, 8वीचे एका लाईनमध्ये उभा आहे, तसंच 9वी आणि 10वी, आणि जे उशिरा येतील त्यांची एक सेपरेट लाईन केली जाते पहा, त्यांची एक सेपरेट लाईन केली जाईल. ओके, आता मला सांगा, आता आठवतं का पहा, जर ग्राउंडवर गेल्यानंतर जसं उभारल्यानंतर सावधान विश्राम, जे काय कंडिशन्स अप्लाय होतील त्या सगळ्या झाल्यानंतर तुम्हाला एका हाताचं डिस्टन्स घ्यायला सांगितलं जातं, बरोबर आहे का पहा. ओके, एका हाताचं डिस्टन्स घेतो म्हणजे काय करतो आपण, जो लहान व्यक्ती असेल, जो लहान मुलं असतील, जे उंचीने कमी आहेत ते पुढे उभं राहतात, आणि जे उंचीने जास्त असतील ते पाठीमागे असतात, बरोबर आहे का पहा. ओके, जसं एका हाताचं डिस्टन्स घ्यायला सांगितलं जाईल, दे आर लाईन्स इन दी वन कॉलम, कळलं का पहा. ओके, एका हाताचं डिस्टन्स घ्या, ह्याच्यात पुढच्याला मारायचं नाही आहे, पुढच्याच्या पाठीला पण हात लावतो, बरोबर का पहा. पुढच्याच्या पाठीला हात लावल्यानंतर म्हणजे काय झाले, ते 5वीची जी काय लाईन आपल्याला 5वीचे काही विद्यार्थी आहेत हे एका हाताचं डिस्टन्स घेऊन एका लाईनमध्ये एका कॉलममध्ये उभा राहिले पहा. तसंच 6वीचं होणार, तसंच 7वीचं, तसंच 8वी, तसंच 9वी, तसंच 10वी, आणि जे उशिराले असतील त्यांचं पण सेम प्रोसिजर अप्लाय होईल. तिथे मात्र मिक्स असणार आहेत सगळे, बरोबर आहे का पहा. ओके, त्याच्यानंतरची कंडिशन अप्लाय होईल, त्याच्यानंतर तुम्हाला सूचना केली जाईल, दाहिने मूठ किंवा बाहे मूठ, उजवीकडं किंवा डावीकडं वळा. ओके, उजवीकडे वळा ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल, 5वीचा 6वीकडे बघणार, 6वीचा 7वी, 7वीचा 8वी, 8वीचा 9वी, 9वीचा 10वी, 10वीचा लेट कमर, आणि लेट कमर तो तिकडे बघणार आहे पहा. ह्याचा अर्थ दे आर लाईज इन दी, काय झाली तर रोज, दे आर लाईज इन दी रोज, कळलं का पहा. ह्याचा अर्थ जी अरेंजमेंट अप्लाय होईल, जो शाळेचा पट असेल, जी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या असेल, फॉर एक्झाम्पल 700 स्टुडंट्स आहेत, काय घेतलं आपण, 700 स्टुडंट्स तुमच्या शाळेत आहेत, ते 700 स्टुडंट्स कुठं अरेंज झाले, मोठ्याच्या मोठं ग्राउंड दिसतं आपल्याला, पण त्या ग्राउंडमध्ये एका ठिकाणी ते काय झालेले तिथं विस्थापित झालेले, की एका ठिकाणी त्यांनी काय केलेलं तिथं राहिलेले आहेत पहा. इट स्टार्ट्स फ्रॉम, कुठून स्टार्ट झालेला आहे, 5वी पासून, आणि एंड कुठं झालेला आहे, लेट कमर्स. लेट कमर्सची शेवटची लांब, शेवटचा कॉलम हा काय अप्लाय होईल, लेट कमर्सचा अप्लाय होईल पहा. समजलं व्यवस्थित. ग्राउंड मोठा आहे, आजूबाजूला अजून ग्राउंड मोठा आहे तुमच्याकडं, पण दे आर अरेंज इन, कुठं अरेंज झालेले आहेत, कुठं झालेले आहेत, 5वी ते लेट कमर्सच्या मध्ये. कशा अरेंज झालेले आहेत, नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ रोज. एका हाताचं डिस्टन्स घ्या म्हटलं आपण, म्हणजे काय केलं आपण, एका हाताचं डिस्टन्स घेतलं पहा. ओके, दाहिने मूठ एका हाताचं डिस्टन्स घेतलं म्हणजे दे आर लाईज इन दी वन कॉलम, दे आर लाईज इन दी वन कॉलम. ओके, तसंच दाहिने मूठ किंवा बाहे मूठ, दाहिने मूठ किंवा बाहे मूठ, उजवीकडे किंवा डावीकडे वळा म्हणजे काय अप्लाय होईल, दे आर लाईज इन दी, काय असणार इथं, रोज. ते कसे झाले, ते अरेंज झालेले इथं रोज मध्ये अरेंज झाले पहा. ओके, ह्याचा आता मला सांगा, ह्याच्यासाठी काय ते क्रायटेरिया असणार आहे, जसं मी मागे सांगितलं 7व्या 8व्या विस्तारित कुठं राहिलेत का, नाही, कुठे स्टार्ट झालेले आहेत, 5वी पासून एंड कुठं झालेला आहे, लेट कमर्स पर्यंत. ओके, ह्याचा अर्थ ह्या दोघांना बाउंड्रीज अवेलेबल आहेत पहा, ह्या दोघांना काय असणार इथं बाउंड्रीज अवेलेबल आहेत. ओके, ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल, दे आर अरेंज्ड इन, कशामध्ये अप्लाय होईल,
कशामध्ये अप्लाय होणार इथं 5वी ते लेट कमर्सपर्यंत ते जी काय कन्सेप्ट अप्लाय होईल त्या कन्सेप्टलाच काय म्हणतो आपण इथं डिटर्मिनंट किंवा मॅट्रायसेस. कळालं का पहा. ओके, सिम्बॉलिक प्रेझेंटेशनमध्ये थोडाफार फरक आहे. आता मी शब्दशः ही झाली तुम्हाला वस्तुनिष्ठ काय सांगितलं, मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. तुमचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो आपण. ओके, आता क्लासमध्ये तुम्ही बसत असाल, क्लासमध्ये बसताना सुद्धा असं अस्तव्यस्त बसतो का आपण, रोज आणि कॉलम्समध्ये आपण बसतो, बरोबर आहे का पहा, ओळीमध्ये आणि उभ्या लाईन्समध्ये बसतो. इट इज अ अरेंजमेंट आहे, इट इज अ वन टाईप ऑफ अरेंजमेंट अप्लाय फील. ओके, एनक्लोज बार कुठं असणार आहे, रूमच्या मध्ये, रूमची एक भिंत आणि दुसरी भिंत, हे म्हणजे काय झालं तुमच्या बाउंड्रीज झाल्या. पहा समजलं व्यवस्थित. हे एक उदाहरण घेऊ शकता किंवा तुमच्या घरातलं उदाहरण. ओके, आता तुम्ही कपडे किंवा स्टेशनरी मटेरियल जे असेल, तुमचं कबर्ड जे असेल, त्या कबर्डमध्ये आपण कपडे कशा वाटेल तसे टाकतो का, इस्त्री करून प्रेस करून जर आपण कपडे आणले तर एकमेकावर एक फॉर एक्झाम्पल्स. ओके, पुस्तकं असेल किंवा कपडे असेल, आपण काय करतो, आपण एकमेकावर एक अशी पुस्तकं रचत जातो. पहा समजलं का पहा. ओके, एकमेकावर रचतो आणि आपण कबर्डमध्ये ठेवतो. कबर्डची एक भिंत आणि दुसरी भिंत, हे म्हणजे काय असतं तुमच्या बाउंड्री लाईन्स झाल्या. पहा बाउंड्री लाईन्स झाल्या. पहा ओके, आता तोच पार्ट आता मी काय करणार इथं मॅथमॅटिकल कन्सेप्टमध्ये मी रेफर करणार आहे. ओके, कसं येणार आहे पहा, हे 700 स्टुडंट्स आहेत, हे 700 स्टुडंट्स आहेत. म्हणजे काय घेतलं मी इथं MN नंबर्स घेतले. पहा MN नंबर्स. ओके, दे MN नंबर्स दे आर अरेंज्ड इन, कसं अरेंज केलेले आहेत, M नंबर ऑफ रोज मध्ये अप्लाय होतील. पहा ओके, दाहिने मूळ किंवा बाह्य मूळ म्हणजे काय झालं, दे आर अरेंज्ड इन रोज मध्ये. ओके, त्याचबरोबर अजून एक पाठ आपण स्टडी केला, एका हाताचा डिस्टन्स घ्या, म्हणजे काय झालं, n नंबर ऑफ कॉलम्स झाले. पहा समजलं व्यवस्थित. म्हणजे हे जे काय MN नंबर्स आहेत, हे जे काय 700 स्टुडंट्स आहेत, हे कशा अरेंज झालेले आहेत, M नंबर ऑफ रोज आणि N नंबर ऑफ कॉलम्स मध्ये. आता कंडिशन आली कुठं, बाउंड्रीज पाहिजे आहेत. ओके, 5वी ते लेट कमर्स ह्याच्यामध्ये, तेच मॅथमॅटिकल कन्सेप्टमध्ये दे आर अरेंज्ड इन बॉक्स ब्रॅकेट और का अप्लाय होईल राऊंड ब्रॅकेट. बॉक्स किंवा राऊंड ब्रॅकेटच्या मध्ये जो काय कंटेंट अप्लाय होईल त्याच्यामध्ये तुम्ही कसे नंबर्स अरेंज केलेले आहेत, MN नंबर्स कसे अरेंज केलेले आहेत, M नंबर ऑफ रोज आणि N नंबर ऑफ कॉलम्सने अरेंज केलेले आहेत. पहा ओके, तर त्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण, मॅट्रायसेस म्हणतो आपण. आणि फक्त दोन व्हर्टिकल लाईनच्या मध्ये कंटेंट, तुम्ही हा जो कंटेंट जर इस्टॅब्लिश केला असाल तर त्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण, डिटर्मिनंट म्हणणार आहे. पहा त्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण, डिटर्मिनंट. दोन्ही टॉपिक्समध्ये थोडंफार साम्य आणि थोडंफार डिफरन्स आहे. कळलं का पहा. ओके, आता मी डिटर्मिनंटचा थोडासा इथे वापर करणार नाही आहे, पुन्हा मग आपण मॅट्रायसेसबद्दल बोलायचं आहे. ओके, म्हणजे डेफिनेशन काय झाली, प्रयत्न करा सांगायचा. दी रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ, का रेक्टँग्युलर शब्द का वापरला आपण, एक लक्षात घ्या, प्रत्येक वर्गामध्ये पटसंख्या इक्वल नसणार आहे. ओके, 5वी मध्ये 50 असतील, 6वी मध्ये 65 असेल, म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये तुमची नंबर ऑफ स्टुडंट्सची संख्या ही मर्यादित नसते. पहा ओके, एका वर्गामध्ये जास्त असेल, एका वर्गामध्ये कमी असेल, किंवा एखाद्या वर्गामध्ये लेट कमर्समध्ये येणारी संख्या जास्त असेल. कळालं का पहा. ओके, त्यामुळं द रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ, कशी एक अरेंजमेंट केलेली आहे, द रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ MN नंबर्स, द रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ MN नंबर्स, दे आर अरेंज्ड इन, कसे अरेंज केलेले आहेत, M नंबर ऑफ रोज, कशामध्ये अरेंज केलेले आहेत, M नंबर ऑफ रोज मध्ये केलेले आहेत. आणि फक्त रोज मध्ये केले का आपण, परत एका हाताचा डिस्टन्स घेतलेला आहे आपण, बरोबर आहे का पहा. ओके, म्हणजे आणि काय केलेलं आहे, N नंबर ऑफ कॉलम्स. कळलं का पहा. परत एकदा रिपीट करतोय पहा मी इथं, द रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ MN नंबर्स, दे आर अरेंज्ड इन, कशा अरेंज केलेले आहेत, M नंबर ऑफ रोज आणि N नंबर ऑफ कॉलम्स. कुठं अरेंज केलेले असणार आहेत, एनक्लोज्ड बिटवीन, एनक्लोज्ड म्हणजे च्यामध्ये, एनक्लोज्ड म्हणजे काय असणार, च्यामध्ये. कुठं अरेंज केलेले आहेत, एनक्लोज्ड बिटवीन बॉक्स ब्रॅकेट और राऊंड ब्रॅकेट. काय काय नोट्समध्ये, काय काय बुक्समध्ये मॅट्रायसेस बॉक्सने दाखविलेलं आहे, काय काय नोट्समध्ये राऊंडने दाखवलेलं आहे. पहा ओके, आणि ह्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण, मॅट्रायसेस. ह्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण, मॅट्रायसेस. समजलं व्यवस्थित. ओके, आता मला सांगा, ही झाली डेफिनेशन. द रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ MN नंबर्स, दे आर अरेंज्ड इन M नंबर ऑफ रोज आणि N नंबर ऑफ
कॉलम्स, त्या कन्सेप्टला काय एम नंबर ऑफ रोज आणि एन नंबर ऑफ कॉलम्स एनक्लोज्ड बिटवीन बॉक्स ब्रॅकेट ऑर काय घेतलं आपण राऊंड ब्रॅकेट. दोन बॉक्स ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेटच्या मध्ये जो काय कंटेंट अप्लाय केला जाईल त्या कंटेंटला काय म्हणतो आपण मॅट्रायसेस म्हणणार आहे. पहा समजलं. ओके, आता जसं आपल्याला नाव दिलेलं आहे. ओके, माझं नाव अमित सर आहे, तुमचं काहीतरी राहुल असेल, कविता असेल, संगीता असेल, ओंकार असेल, कळलं का बा. म्हणजे प्रत्येकाला इनिशियल लेटर्स आहेत, नावं दिलेले. तसंच मॅट्रायसेससुद्धा नाव द्यावं लागेल, बारसं घालावं लागेल. ओके, तसंच द नेम ऑफ द मॅट्रायसेस आर डिनोटेड बाय, म्हणजे मॅट्रायसेस हा कशाने दर्शवला जाईल ए टू झेड कॅपिटल लेटर्स ए बी सी डी अप टू झेड. कुठल्याही कॅपिटल लेटरनं मॅट्रायसेस काय केला जाईल इथं डिफाईन केला जाईल किंवा दर्शवला जाईल. पहा म्हणजे नुसतं जर फॅन लावा. ओके, काय केलं जाईल इथं द नेम ऑफ द मॅट्रायसेस आर डिनोटेड बाय एनी कॅपिटल लेटर्स. कुठलाही कॅपिटल लेटरने काय केलं जाईल इथं मॅट्रायसेस हा डिफाईन केला जाईल. मग तो ए नसेल, बी नसेल, सी नसेल, डी नसेल, अप टू झेड. किंवा काय काय नोट्समध्ये A1 वापरलं जातं, B1 वापरलं जातं, C1 वापरलं जातं. हे काय त्याचे नोटिफिकेशन्स आहेत, हे काय त्याचे असणार आहेत तर नोटिफिकेशन्स आहेत. पहा ओके, म्हणजे नेम ऑफ द मॅट्रायसेस आर डिनोटेड बाय एनी कॅपिटल लेटर. समजलं व्यवस्थित. ओके, नेक्स्ट पॉईंट अप्लाय होईल. जो काय पार्ट जे काय एम एन नंबर्स आहेत हे कुठं अरेंज केलेले आपण एनक्लोज्ड पार्ट बिटवीन बॉक्स ब्रॅकेट. दोन बॉक्स ब्रॅकेटच्या मधला जो काही कंटेंट अप्लाय होईल त्या कंटेंटला काय म्हणतो आपण एलिमेंट ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. त्याला काय म्हणतो आपण एलिमेंट ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. कन्सेप्टला काय म्हणतो आपण एलिमेंट ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. जसं नेम ऑफ द मॅट्रायसेस आर डिनोटेड बाय काय सांगितलं आपण ए टू झेड कॅपिटल लेटर सांगितलेलं आहे. तसंच द एलिमेंट ऑफ द मॅट्रायसेस आर डिनोटेड बाय एनी स्मॉल लेटर्स. 3 कॅटेगरीजमध्ये कव्हर केलं जातं. पहा एलिमेंट हे 3 कॅटेगरीजमध्ये मेन्शन केलं जातं. एनी स्मॉल लेटर्स, पहिला काय झाली तर एनी स्मॉल लेटर्स. ओके, काय सर इथं सच ॲज ए बी सी अप टू झेड. कुठलाही स्मॉल लेटरनं एलिमेंट तुम्ही दर्शवू शकता. ओके, और एनी रियल नंबर्स ओके सच ॲज 1 2 3 4 अप टू नंतर -3 किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता -3 -2 -4 0 1 एनिथिंग. कुठल्याही न्यूमरिकल फॉर्ममध्ये काय घेतलं जाईल तुम्हाला इथं नंबर्स तुम्ही एलिमेंट म्हणून तुम्ही रेफर करू शकता. ओके, और एनी लॉजिकल ऑपरेटर्स. आता या लॉजिकल ऑपरेटरमध्ये फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ॲज वेल ॲज इमॅजिनरी पार्ट. जसं आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपण इमॅजिनरी पार्ट स्टडी केलेलं होतं. म्हणजे ज्या न्यूमरिकल फॉर्ममध्ये आय प्रेझेंट असेल त्याला काय म्हणतो आपण इमॅजिनरी पार्ट म्हणतो. पहा ओके, तर शक्यतो ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स कमी आहेत, परंतु ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरचे एक्झाम्पल्स आपल्याला टॉपिकमध्ये स्टडी करायचे आहेत. म्हणजे काय असतं तिसरा फॉर्मॅट एनी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सच ॲज कुठल्या असणार इथं साइन ऑफ थिटा, कॉस ऑफ थिटा आणि टॅन ऑफ थिटा, सेक कोसेक आणि कॉट. हे जे काय 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज आहेत ह्यांचा सुद्धा वापर करून आपण एलिमेंट रेफर करू शकतो. समजलं व्यवस्थित. म्हणजे काय सांगितलं आपण 2 बॉक्स ब्रॅकेटच्या मध्ये जो काय कंटेंट अप्लाय केला जाईल त्या कंटेंटला काय म्हणतो आपण एलिमेंट ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. ओके, आणि दे आर डिनोटेड बाय ते कशाने दर्शवलं जाईल. जसं मॅट्रायसेससाठी रेफर काय करतो आपण ए टू झेड कॅपिटल लेटर्स रेफर करणार आहे. ओके, तसं एलिमेंट कशाने दर्शवतो आपण एनी स्मॉल लेटर्स ए बी सी अप टू झेड और एनी रियल नंबर्स सच ॲज काय असणार इथं 1 2 3 4 -1 -2 -3 अप टू एन नंबर ऑफ टर्म्स. म्हणजे निगेटिव्ह ॲज वेल ॲज पॉझिटिव्ह इन्क्लुडिंग 0 तुम्ही इथं रेफर करू शकता. एनी न्यूमरिकल फॉर्म तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके, तिसरा पार्ट एनी लॉजिकल ऑपरेटर. आता लॉजिकल ऑपरेटरमध्ये रेफर काय करतो आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मग साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट. अँगल काही असू दे, अँगल एक्स असू दे, अँगल थिटा असू दे, अल्फा असू दे, अँगल कुठलाही असू दे, नॉट डिफाइन्ड. कळालं का पहा. ओके, तो नॉट डिफाइन्ड कुठलाही अँगल तुम्ही ते रेफर करू शकता. ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणजे ह्या 3 फॉर्मॅट्समध्ये आपण मॅट्रायसेसचे एलिमेंट्स मेन्शन करू शकतो.
समजले व्यवस्थित? ओके. तिसरा पार्ट अप्लाय होईल. जे काय नंबर्स मी जसं मगाशी सांगितलं, जे काय MN नंबर्स आहेत ते अरेंज कसे केलेले आहेत आपण नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्समध्ये. ओके. ह्याचा जे काय नंबर्स आपण अरेंज करणार आहे, कुठले नंबर्स? MN नंबर्स. MN नंबर जे काय मी अरेंज करणार आहे हे MN नंबर्स कसे अरेंज केलेले आहेत? M नंबर ऑफ रोज आणि N नंबर ऑफ कॉलम्स. ओके. आणि त्या कन्सेप्टला जे नंबर्समध्ये मी अरेंज केलेले आहेत त्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण? ऑर्डर ऑफ द गिवन मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ द गिवन मॅट्रिक्स. आणि ते कशाने दर्शवतो आपण? द ऑर्डर ऑफ द गिवन मॅट्रिक्स. द ऑर्डर ऑफ द गिवन मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय M/N. रीडिंगमध्ये काय म्हणतो आपण त्याला? बाय म्हणतो. आणि मॅथमॅटिकल कन्सेप्टमध्ये सिम्बॉलिक प्रेझेंटेशनमध्ये रेफर काय करतो आपण? मल्टिपलमध्ये रेफर करतो. पहा M/N पॉईंट्समध्ये रेफर करायचं नाही. M.N लिहायचं नाही आहे. बाय म्हणजे काय अप्लाय होईल? क्रॉस. M/N. आणि एमला काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये? हा जो काय M अप्लाय होईल ह्याला काय म्हणतो आपण? M नंबर ऑफ रोज. M म्हणजे काय असणार इथं? M मीन्स काय अप्लाय होईल? नंबर ऑफ रोज. कधी लक्षात घ्या मॅट्रायसेसची ऑर्डर जर तुम्ही डिफाईन करत असाल तर हा पहिल्यांदा नंबर ऑफ रोजने मेन्शन केला जाईल. ओके. आणि जो काय N अप्लाय होईल त्या Nला काय म्हणतो आपण? नंबर ऑफ कॉलम्स म्हणतो. पहा आपण नंबर ऑफ कॉलम्स म्हणतो. पहा म्हणजे मॅट्रायसेसची ऑर्डर ही डिफाईन करत असताना कधी लक्षात घ्या पहिल्यांदा रोज मेन्शन करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग कॉलम्स. ओके. झोपेतनं जर तुम्हाला उठून विचारलं हा जो मॅट्रिक्स ए दिलेला आहे आणि त्याची तुम्हाला ऑर्डर जर विचारलं तर पहिल्यांदा काय यायला पाहिजे इथं? रोज यायला पाहिजेत आणि दुसऱ्यांदा काय यायला पाहिजे इथं? कॉलम्स यायला पाहिजेत. पहा. ओके. आता जे काही मी थेरी मेन्शन केली मॅट्रायसेसचं नाव त्याचबरोबर दोन बॉक्स म्हणजे एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स हा सगळा पार्ट मी ग्राफिकली आता मेन्शन करणार आहे. पहा कॅपिटल A इज इक्वल टू काय घेतलं आपण? मॅट्रिक्स. ओके. A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथं मी A11 रेफर केलं, मी A11 म्हटलेलं नाही आहे. A12 मी रेफर केलं, इथं मी A12 म्हटलेलं नाही. A13 मी रेफर केलं, A13. ह्याचा अर्थ मला आकडे किंवा गणित जे काय न्यूमरिकल नंबर्स असतील हे येत नाहीत असं नाही होत. पहा. ओके. ह्याचा अर्थ मी पुढं अजून A14च्या ऐवजी इथे A14 लिहिलेलं नाही आहे, A15 लिहिलेलं नाही आहे. लक्षात घ्या इथे मी रेफर काय केलं? 21 22 23. ह्याचा अर्थ लक्षात घ्या, ह्याला एक अर्थ आहे लक्षात घ्या. ओके. कॅपिटल लेटर्स जे काय आडवे लेटर्स जे काय रेफर करणार आहे A11 आणि लिहिताना मी असं लिहिलं का हो? A11 एच्या सफिक्सला मी 11 टाकलेला आहे. एच्या सफिक्सला मी 11 टाकलेलं आहे. कळालं का? पहा ह्याचा अर्थ आतले जे काय एलिमेंट्स मी रेफर करणार आहे हे मी A ऑफ IJ मध्ये रेफर करणार आहे. A ऑफ IJ. आता आयला काय म्हणायचं आणि जेला काय म्हणायचं? आयला काय म्हणतो आपण? आयथ रो. आयथ काय म्हणतो आपण? रो. आणि हा जो काय जे अप्लाय होईल हे जेला काय म्हणतो आपण? झेडथ कॉलम. ह्याचा वापर आपल्याला रिडिंग ऑफ द एलिमेंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स मध्ये करायचं आहे. पहा. ओके. त्यामुळे 1 1 1 2 1 3 11 12 13 11 12 13 मी असं रेफर केलेलं नाही आहे. A ऑफ 11 त्याचा पहिला जो 1 अप्लाय होईल हा रोचा असणार आहे, दुसरा 1 जो अप्लाय होईल हा कॉलमचा असणार आहे. पुढं सेम A ऑफ 1 2 हा जो 1 आहे हा पहिला रोचा आहे आणि जो 2 अप्लाय होईल हा कॉलमचा अप्लाय होईल. तसंच 3 3 पहिला जो 3 असेल हा तो रोचा असणार आहे, दुसरा 3 जो असेल तो कॉलमचा असणार आहे. पहा. समजलं व्यवस्थित? ओके. आडवे नंबर जे काही मी अरेंज केलेले आहेत त्याला काय म्हणतो आपण? रो 1. ओके. दुसरा काय अप्लाय होईल? रो 2. तिसरा काय अप्लाय होईल? रो 3 अप्लाय होईल. पहा रो 3 अप्लाय होईल. पहा जसं उभ्या लाईनमध्ये एका हाताचा डिस्टन्स घ्यायला सांगितलं मी. एका हाताचा डिस्टन्स म्हणजे काय अप्लाय होईल? कॉलम 1. ओके. हा काय अप्लाय होईल? हा काय येणार इथं? कॉलम 2. आणि तिसरा म्हणजे काय अप्लाय होईल? कॉलम 3 अप्लाय होईल. ओके. आता प्रत्येक वेळेस मला रो 1 रो 2 रो 3 मेन्शन करता येणार नाही म्हणजे त्याचे इनिशियल्स मला रेफर करावं लागेल. ते इनिशियल्स म्हणजे काय असणार आता इथं? R1 मीन्स रो 1, R2 मीन्स काय अप्लाय होईल? रो 2, R3 मीन्स रेफर काय करायचं आहे? रो 3. कॅपिटल लेटरने तुम्ही रोजमध्ये रेफर करू शकता. परत मी 1 2 3 कुठे लिहिलं आपण? सफिक्सला मेन्शन केलेलं आहे. पहा. ओके. R1 मीन्स रो 1, R2 मीन्स रो 2, R3 मीन्स रो 3. सिमिलरली कॉलम 1 कशाने रेफर केला जाईल? C1. कॉलम 2 रेफर काय केलं जाईल? C2. कॉलम 3 रेफर काय केलं जाईल? C3 मध्ये रेफर केला जाईल. पहा
समजलं व्यवस्थित. ज्या डेफिनेशन सांगितल्या त्यात 1 by 1 डेफिनेशन्स ह्या फ्लोचार्टमध्ये येतात का पहा. ओके. The rectangular arrangement of mn numbers, the rectangular arrangement of mn numbers, okay, they are arranged in m number of rows and n number of columns. कळलं का पहा. ओके. कुठं अरेंज केलेले आहेत, एनक्लोजर पार्ट बिटवीन टू बॉक्स ब्रॅकेट. म्हणजे हा जो काय बॉक्स ब्रॅकेट जो काय अप्लाय होईल, हा जो काय बॉक्स ब्रॅकेट जो काय अप्लाय होईल ह्याला काय म्हणतो आपण, सिम्बॉल ऑफ मॅट्रिक्स अप्लाय होईल पहा. सिम्बॉल ऑफ मॅट्रिक्स. कळलं का पहा. ओके. दुसरा पॉईंट मी रेफर केला होता. द नेम ऑफ द मॅट्रायसेस आर डिनोटेड बाय. जसं प्रत्येकाला नाव आहे, बारसं घातलेलं आहे, सेम तसंच काय अप्लाय होईल, प्रत्येक मॅट्रायसेस हा एक इनिशियल लेटरने दर्शवलं जाईल, ए टू झेड, एनी कॅपिटल लेटर. ओके. एनी कॅपिटल लेटर म्हणजे काय अप्लाय होईल, नेम ऑफ द मॅट्रिक्स अप्लाय पहा. नेम ऑफ द मॅट्रिक्स अप्लाय होईल. ओके. तसंच खाली एक पार्ट आपण मेन्शन केला, दोन बॉक्स ब्रॅकेटच्या मध्ये जो काय कंटेंट अप्लाय होईल, दोन बॉक्स ब्रॅकेटच्या मध्ये जो काय कंटेंट अप्लाय होईल त्याला काय म्हटलं आपण, एलिमेंट. ह्याला काय म्हटलं आपण, एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स आपल्याला पहा. एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स मध्ये पहा. ओके. दे आर डिनोटेड बाय, कशा दर्शवतो आपण, एनी. 3 कॅटेगरीज मध्ये मी मेन्शन केलं पहा. एनी स्मॉल लेटर्स लिहिताना मी ए स्मॉलमध्ये रेफर केलं पहा. ओके. पहिला पार्ट कंप्लीट झाला. एनी स्मॉल लेटर्स सच ॲज ए बी सी डी अप टू झेड, फक्त मला स्मॉल लेटर्समध्ये पाहिजे. ओके. दुसरा पार्ट, एनी रिअल नंबर्स, मग ते प्लस असू देत किंवा मायनस असू देत, 1 2 3 4 5 अप टू एन नंबर ऑफ टर्म्स किंवा -1 -2 -3 अप टू एन नंबर ऑफ टर्म्स. एनी रिअल पार्ट, एनी न्यूमरिकल पार्ट अप्लाय होईल. और अजून एक तिसरा पार्ट काय सांगितलं आपण त्याच्यामध्ये, एनी लॉजिकल ऑपरेटर सच ॲज, त्याच्यामध्ये आपण घेतलं फक्त ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, साइन थीटा कॉस थीटा, काय असतं साइन थीटा कॉस थीटा, tan of theta, next one is also cosec of theta, next one is also sec theta, and last one is also cot of theta. एनी काय असणार, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. जे काय 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत त्या फंक्शनचा सुद्धा वापर मी एलिमेंटसाठी रेफर करू शकतो. ओके. त्याचबरोबर किती नंबर ऑफ रोजमध्ये आणि किती नंबर ऑफ कॉलम्समध्ये तुम्ही मॅट्रायसेस डिफाईन केलेला आहात, R1 R2 R3 C1 C2 C3, म्हणजेच काय झाले, 3 नंबर ऑफ रोज, 3 नंबर ऑफ कॉलम्स. त्यालाच काय म्हटलं आपण, M by N. त्यालाच काय म्हटलं आपण, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. आणि त्यातला M ला काय म्हणतो आपण, नंबर ऑफ रोज. कधी लक्षात घ्या, मॅट्रायसेस असू दे किंवा डिटर्मिनंट असू दे, पहिल्यांदा जो नंबर अप्लाय होईल हा रोजचा असणार आहे आणि दुसरा जो नंबर अप्लाय होईल हा कशाचा असणार, इथं कॉलमचा अप्लाय होईल. पहा ह्याचा अर्थ, कुठलाही मॅट्रायसेस जर तुम्हाला डिफाईन करायचा असेल, फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 1 to 1 1 1 1 1 to 1 1 1 1, किती बाय कितीचा झाला हा, पहिल्यांदा नंबर ऑफ रोज, किती नंबर ऑफ रोज आहेत, R1 R2 किती नंबर ऑफ कॉलम्स आहेत, C1 C2 C3, म्हणजे 2 बाय व्हॅल्यू 3. 2 नंबर ऑफ रोज आहे आणि 3 नंबर ऑफ कॉलम्स. आणि ऑर्डर कधी लिहिताना सिम्बॉलच्या सफिक्सलाच पाहिजे आहे. पहा. ओके. दुसरं एखादा एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. मी सेकंड एक्झाम्पल रेफर करतोय. पहा, कॅपिटल बी इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ A B C D E F. बोला किती बाय कितीचा असणार, ऑर्डर डिफाईन करायचा प्रयत्न करा. किती बाय कितीचा मॅट्रिक्स बी दिलेला आहे मी इथं. मॅट्रिक्स बी इज इक्वल, बोला ऑर्डर किती असणार आहे, प्रयत्न करा. बरोबर आहे, किती असणार व्हॅल्यू इथं, 3/2. 3 नंबर ऑफ रोज, R1 R2 R3. 2 नंबर ऑफ कॉलम, C1 C2, म्हणजे 3/2 अप्लाय. पहा. ओके. अजून एखादं एक्झाम्पल घेतो. पहा, थर्ड एक्झाम्पल, C इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 1 0 0 1 1 1 0 0 0, किती बाय कितीचा असणार, R1 R2 R3. झिरो जरी मेन्शन केलेलं असेल तर झिरोला अर्थ आहेत, कारण तिथे रो आणि कॉलम प्रेझेंट राहणार आहे. पहा. ओके. R1 R2 R3 C1 C2 C3, म्हणजे 3 नंबर ऑफ रोज, 3 नंबर ऑफ कॉलम्स, म्हणजे ऑर्डर किती झाली तर 3/3. समजलं का? पहा. ओके. म्हणजे ऑर्डर डिफाईन करत असताना पहिल्यांदा काय रेफर करावं लागेल, नंबर ऑफ रोज, आणि नंतर रेफर काय करावं लागेल, नंबर ऑफ कॉलम्स रेफर करायचे. समजलं व्यवस्थित? ओके. आधी त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पार्ट स्टडी करायचा आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ ए गिवन मॅट्रिक्स. रिप्रेझेंटेशन ऑफ ए गिवन मॅट्रिक्स किती ऑर्डर घ्यायचे इथं, एम बाय एन ऑर्डर मॅट्रिक्स घ्यायचं. बघा, रिप्रेझेंटेशन ऑफ एम बाय एन ऑर्डर मॅट्रिक्स. रिप्रेझेंटेशन ऑफ
रिप्रेझेंटेशन ऑफ एम्बाईन ऑर्डर मॅट्रिक्स. आणि त्याच्यामध्येच फक्त ऑर्डर डिफाईन करून नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स अरेंज करून आपल्याला रीडिंग ऑफ द गिवन मॅट्रिक्स एलिमेंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स स्टडी करायचं आहे. ओके, म्हणजे एम नंबर ऑफ रोज आहेत, एन नंबर ऑफ कॉलम्स आहेत. आता रिप्रेझेंट कसं करणार मी कॅपिटल ए इज इक्वल टू नॉर्मल मॅथमॅटिक्समध्ये पहा कॅपिटल ए इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ मॅट्रिक्स आहे त्यात कंपल्सरी काय लागणार बॉक्स आहे. प्रेझेंटेशन किंवा सिम्बॉलिक फॉर्म हा मॅथमॅटिक्ससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. चुकून जर तुम्ही इथं व्हर्टिकल लाईन्स कंटाळा आला डिझाईन पर्पज तिरकं किंवा ह्या टाईपमध्ये ब्रॅकेट्स वापरू शकत नाही. सिम्बॉलिक प्रेझेंटेशन मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट अप्लाय होईल पहा. ओके, चुकून जर तुम्ही व्हर्टिकल लाईन्स टाकला तर टॉपिक चेंज होणार आहे, डिटर्मिनंट अप्लाय होईल. त्यामुळे बॉक्स ब्रॅकेट हा कंपल्सरी असलाच पाहिजे आहे पहा. ओके, म्हणजे कॅपिटल ए इज इक्वल टू ए ऑफ आय जे किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे एम बाय एनचा मॅट्रिक्स आहे पहा, एम बाय एनचा मॅट्रिक्स. आता मला सांगा मी मगाशी सांगितलेलं आहे. ओके, काय सांगितलं मगाशी आपण हा एम बाय एन जो ब्रॅकेटच्या बाहेर सफिक्सला मेन्शन जो केलेला आहे त्याला काय म्हणतो आपण ऑर्डर म्हणतो पहा आपण. ओके, आणि आतल्या साईडला ए ऑफ आय जे ए मी स्मॉल लेटरमध्ये रेफर केलेला आहे आणि बाहेरचा एक कॅपिटल आहे. हा बाहेरचा एक कॅपिटल म्हणजे काय असणार आहे नेम ऑफ द गिवन मॅट्रिक्स. ओके, सिम्बॉल कुठला आहे बॉक्स आहे. सिम्बॉल कुठला आहे बॉक्स आला म्हणजे काय करतो आपण मॅट्रायसिस अप्लाय होईल. बॉक्स म्हणजे आला म्हणजे काय म्हणतो आपण मॅट्रायसिस आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये स्मॉल ए रेफर केलेला आहे. स्मॉल एचं मिनिंग काय अप्लाय होईल एलिमेंट. बॉक्स ब्रॅकेटच्या मध्ये जो पार्ट अप्लाय होईल त्याला काय म्हणतो आपण एलिमेंट म्हणतो पहा आपण. ओके, त्याच्यामध्ये जो काय आय जे रेफर केलेला आहे ह्या आयला काय म्हणतो आपण आय म्हणजे काय अप्लाय होईल आयत रो. आयत काय म्हणजे काय असतं आयत रोज अप्लाय होईल. आणि दुसरा जो काय जे अप्लाय होईल सेकंड म्हणजे रेफर केलेलं जे का अप्लाय होईल जे म्हणजे काय असतं झेड कॉलम अप्लाय पहा. ओके, म्हणजे मॅट्रायसिस डिफाईन करत असताना बॉक्सच्या आतमध्ये आयजे रेफर केलं जाईल. आयजे रेफर करण्यासाठी काय रेफर केलेलं आपण रिडिंगसाठी आपण आयजे रेफर करतोय. पहिला आय म्हणजे जसं ऑर्डरमध्ये एम म्हणजे पहिला जो नंबर अप्लाय होईल एम म्हणजे काय घेतला आपण नंबर ऑफ रोज आणि एन म्हणजे काय घेतला नंबर ऑफ कॉलम. सेम पार्ट आतला जो आयजे रेफर करायचा आहे त्यातला आय म्हणजे काय अप्लाय होईल आयत रो आणि जे म्हणजे काय अप्लाय होईल झेड कॉलम अप्लाय होईल पहा. समजलं. आता तोच मी रिप्रेझेंटेशनमध्ये रेफर करणार आहे पहा. कॅपिटल नेम ऑफ द मॅट्रायसिस काय रेफर केलेला आहे कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ. ओके, मला सांगा ऑर्डर काय डिफाईन केलेली आहे आपण एम बाय एन. एम मीन्स काय आपल्याला नंबर ऑफ रोज संख्या निगडीत नाही आहे पहा. याचा अर्थ काय अप्लाय होईल A11 A12 A13 A14 कुठंपर्यंत वाढत जाणार हा ए ऑफ M1 एम नंबर ऑफ रोज आणि एन नंबर ऑफ वन नंबर ऑफ कॉलम अप्लाय होईल. ओके, सिमिलरली आता हा झाला पहिला रो. ओके, तर मी आता सेकंड रोला रेफर करणार आहे. काय ना आपण सेकंड रोला ए ऑफ 21 म्हणजे काय झाला सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड काय अप्लाय होईल ए ऑफ 22 तसंच पुढे काय अप्लाय होईल ए ऑफ 23 ए ऑफ 24 अप टू ए ऑफ बोला M2 अप्लाय होईल पहा M2. एम नंबर ऑफ रोज आहेत आणि कॉलम काय असणार इथं सॉरी इथे लिहिताना मी चूक झालेली आहे पहा. काय नाही सांगा पहिला रोला काय अप्लाय होईल पहिला रो फिक्स आहे ह्याचा इथे काय असणार 1 कॉलम फिक्स आहे का कॉलम फिक्स दिसतो का इथं C1 इथं C2 इथं तिसरा कॉलम इथं चौथा कॉलम नेक्स्ट पाचवा कॉलम नेक्स्ट सहावा कॉलम अप टू कुठं पण वाढवू शकतो आपण एन नंबर ऑफ कॉलम्स आहेत म्हणजे इथं ऑर्डर काय लागणार 1n पाहिजे आहे. दुसरा काय लागणार सेकंड रो फिक्स आहे पहिला कॉलम दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा अप टू कुठंपर्यंत एन नंबर ऑफ टर्म्स पर्यंत आहे पहा. ओके, तर मी तिसरा रो रेफर करतोय पहा ए ऑफ 31 ए ऑफ 32 ए ऑफ 33 ए ऑफ 34 अप टू कुठंपर्यंत ए ऑफ तिसरा कॉलम फिक्स आहे पण कॉलम फिक्स आहेत का नाही आहेत पहा ए ऑफ 3n मध्ये एन पर्यंत आपल्याला पहा. ओके, तसंच ए ऑफ 41 ए ऑफ काय झाला आता इथं 41 ए ऑफ 42 ए ऑफ 43 ए ऑफ 44 अप टू कुठंपर्यंत ए ऑफ 4n पर्यंत आपल्याला पहा. ओके, तसं मी एन नंबर ऑफ कॉलम्स वाढवलेले आहेत तर खाली काय वाढवू शकतो आपण पहिला रो दुसरा रो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अप टू कुठंपर्यंत ए ऑफ M1
ए ऑफ एम वन का कॉलम फिक्स आहे पहा 1 1 1 1 कॉलम सगळा फिक्स आहे सिंगल कॉलम आहे. रोजमध्ये काय आहे का रो इथं चेंज होत चाललेला आहे. पहिला 1 आहे सेकंड 2 तिसरा थर्ड 4 5 6 अप टू एम नंबर ऑफ टर्म्स. ओके तसंच इथं काय असणार बोला M2 इथं काय असणार आहे बोला M3 इथं काय असणार M4. लास्ट वन इज ऑल्सो काय अप्लाय होईल नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे फिक्स नाही आहे. ए ऑफ एम एन अप्लाय होईल पहा ए ऑफ एम एन अप्लाय होईल समजलं. आणि या कन्सेप्टलाच काय म्हणतो आपण रिप्रेझेंटेशन ऑफ एम्बाइन ऑर्डर गिव्ह एम्बाइन ऑर्डर ऑफ गिव्हन मॅट्रिक्स अप्लाय होईल. समजलं किती मिनिटं झाली ओके ह्या ऑर्डरलाच काय म्हणतो आपण एम्बाइन ऑर्डर ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. ओके आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला ह्याच्यामध्येच पार्ट रिप्रेझेंटेशन अँड काय शिकायचं आपल्याला रिप्रेझेंटेशन अँड रीडिंग ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स रीडिंग ऑफ द गिव्हन 3x3 ऑर्डर मॅट्रिक्स म्हणजे कशाचा फक्त हायलाईट केलेला आहे पहा मी किती बाय कितीचा मॅट्रिक्स घ्यायचा आपल्याला 3x3चा मॅट्रिक्स घ्यायचा आहे. किती बाय कितीचा घ्यायचा आहे 3x3 ह्याचा अर्थ 3 नंबर ऑफ रोज आणि 3 नंबर ऑफ कॉलम्स. ओके म्हणजे आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय काय शिकायचं आहे पहा रीडिंग ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स स्टडी करायचं आहे. ओके इच अँड एव्हरी एलिमेंट जो एलिमेंट आपल्याला मेन्शन करायचा आहे त्याचं रीडिंग स्टडी करायचं आहे. आणि त्याचबरोबर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे टाइप्स ऑफ द गिव्हन मॅट्रायसेस टाइप्स ऑफ द गिव्हन मॅट्रायसेस कळलं का पहा. ओके 11वीला हा सगळा पार्ट ऑलरेडी शिकलेलो आहे. फक्त हा पार्ट मला 12वीला का लागणार आहे कारण की पुढं मला ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्समध्ये हा सगळा पार्ट मेन्शन करायचा आहे पहा. समजलं. तर नेक्स्ट लेक्चरला आपल्याला टाइप्स ऑफ द मॅट्रायसेसमध्ये जे 14 टाइप्स आहेत फक्त तुम्ही एकदा ओझरती नजर टाकायची आहे. वेळ मिळाला तर ओझरती नजर टाका की उद्याच्या लेक्चरला समजायला तुम्हाला सोपं पडू शकेल. ओके धन्यवाद.